रंगशिल्प संवादात तुमचं सर्वांचं स्वागत. नमस्ते. रंगशिल्प संवाद या कार्यक्रमामध्ये आज आपण एका विक्रमी व्यक्तीला भेटणार आहोत. माझ्या मनामध्ये नेहमी प्रश्न येतात की आजच्या संगणक युगामध्ये हे शिल्पकला ज्याच्यामध्ये टाईम कन्झ्युमिंग असं म्हणता येईल, खूप वेळ लागतो, संयम पाहिजे, धीर पाहिजे, अशा परिस्थितीत लोकांची अभिरुची कितपत अजून जिवंत आहे. कारण आज ॲनिमेशनसारखा एक माध्यम हातामध्ये आल्यामुळे त्याचे रिझल्ट्स पटकन मिळतात, फास्ट मिळतात. पण तरीही 1996 पासून आत्तापर्यंत सातत्याने शिल्पकलेमध्ये वेगवेगळे प्रयोग करणारे आमचे मित्र विक्रांत मांजरेकर, तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप 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 स्वागत. नमस्कार. आपलं पण खूप खूप स्वागत. आमच्या घरी, आमच्या स्टुडिओत पण आपलं खूप खूप स्वागत. विक्रांत, गेले कित्येक वर्ष तू हे करतोयस, तर ही कला जोपासावी असं तुझ्या मनात कसं आलं? तू जे मध्ये होतास, तू केलं फाईन आर्ट? मी फाईन आर्ट्समध्येच स्कल्पचर येते. म्हणजे फाईन आर्ट्समध्ये 2 सेक्शन असतात, एक पेंटिंग आणि एक स्कल्पचर आणि आर्ट्स अँड क्राफ्ट. तर मी स्कल्पचर केलं आणि स्कल्पचरमध्ये माझ्या फॅमिलीमध्येच आहे. म्हणजे माझे काका प्रख्यात शिल्पकार वासुदेव विष्णू मांजरेकर, ते जे डीन पण होते. अरे वा. 1975ला. त्यामुळे तशी घराण्यातच होतं, त्यामुळे माझी आवड होती. आणि मला तशी लहानपणापासून ड्रॉइंग करायची खूप आवड होती. शाळेत असताना मला पहिले आईवडिलांनीच मला सांगितलं, तुला ड्रॉइंग चांगलं आहे तर तू त्याच्या परीक्षा दे. मग मी 7वीत 8वीत असताना 2 परीक्षा दिल्या, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट. त्या 2 परीक्षा दिल्या आणि कॉलेज म्हणजे जायचं होतं. पण तेव्हा मला माहिती नव्हतं हे करिअर म्हणून एक क्षेत्र आहे असं माहिती नव्हतं. कारण याच्यामध्ये नोकरी मिळत नाही. बरोबर. आपल्याला आपल्या दमावर विश्वास पाहिजे, कामावर विश्वास पाहिजे, तरच पुढे जाता येते. त्यामुळे करिअर म्हणून माहिती नव्हतं. म्हणून मी 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं होतं. हो, बरं. पण जेव्हा माझ्या काकीला आणि काकांना समजलं मी तिथे घेतलं आहे, तर त्यांनी मला सांगितलं, नाही तू जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जायचं. आणि स्वतः काका माझ्यासोबत आले आणि जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यावेळेला ॲडमिशन घेतलं. कारण माझं एलिमेंटरी इंटरमिजिएट तर झालेलंच होत्या म्हणून. मग डिप्लोमा तिथे फाउंडेशन लास्ट बॅच होती डिप्लोमाची. नंतर डिग्री झालं ते कॉलेज. तर लास्ट बॅच होती 82ची. तिथे ॲडमिशन घेतलं आणि मग तशी सुरुवात झाली. विक्रम, मला आठवतं कुठेतरी मी वाचले की हेनरी मूर, माहीतच असेल तुला, तर तो 11 वर्षाचा असताना त्याने कुठेतरी ऐकलं मायकेल अँजेलोबद्दल आणि त्याच्यामुळे त्याने तेव्हाच ठरवलं की आपण शिल्पकार व्हायचं. तसंच तुझ्या बाबतीत झालं जवळपास? हो, कारण मी मुंबईचा प्रभादेवीला राहणार. त्यावेळेला ना रस्त्याचे खोदकाम व्हायचे आणि माझं तिकडनं प्रभादेवीवरनं समुद्राजवळ, तर खोदकाम केल्यावर आतून आहे ना खालून चिकण माती यायची एकदम. तर ती मातीचा मी पहिला गणपती केला होता. अरे वा. त्यावेळेला म्हणजे शाळेत असतानाच गणपती केला. आणि मला तशीच आवड होती. शाळेतून येताना गणेश चित्रशाळा जिथे असायचं तिथे मी उभा राहायचो आणि बघत राहायचो. तसं आमच्या बिल्डिंगमध्ये पण एक गणपतीचा कारखाना छोटं करत होता, त्यांच्याकडे पण जाऊन मी बघत राहायचो. तेव्हापासून आवड आहे मला. पण म्हणजे तू सुरुवातीला मातीमध्ये काम करत होतास, मग नंतर तू माध्यमं बदललीस, ती कशी काय आणि कुठली कुठली तेही सांग. हो, जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकवताना प्रथम आपल्याला स्केचेस करायला शिकवतात, ड्रॉइंग ते पाहिजेच, महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मातीकाम शिकवतात, 2D डिझाईन, असे डिझाईनचे सेन्स असतात. आणि त्यामध्ये मग आम्ही 2ऱ्या वर्षात 3ऱ्या वर्षाला आम्हाला दगड दिला होता. म्हणजे एक्झिबिशन असते ना ॲन्युअल आर्ट
बरोबर. हां, तर त्या तिकडे पार्टिसिपेट करायला आम्हाला सांगितलं की तुम्ही प्रत्येकाने आपापलं माध्यम निवडा. तर मी दगड निवडला होता. हं. पण त्यावेळेला असं होतं की त्यावेळेला चिन्नी आणि हातोडा घेऊनच काम करायचं. कारण त्यावेळेला अशी मशिनरी आता आहेत तशा मशिनरी नव्हत्या. पण किती कठीण, म्हणजे एखादा कपचा उडाला तर समस्त स्कल्पचर गेला समजायचं. हो, ते तर निश्चितच. कारण आपल्या डोक्यात तो विचार बसायला पाहिजे की काय आपल्याला एक्झॅक्ट करायचं आहे आणि त्याच्यावर ड्रॉइंग करून तेवढाच पार्ट हळूहळू उडवायला लागतो आणि तो दगड पण आपल्याला निवडून घ्यायला लागतो. कारण विशिष्ट सह्याद्रीचे दगड की नाही, आम्ही मार्बलच घेतलं होतं त्यावेळेला. हां, म्हणजे हा. खानविलकर सर होते हेड ऑफ डिपार्टमेंट. त्यांनी त्यावेळेला एक ट्रक दगड आणले होते ओ. आणि त्यावेळेला आमच्या बरोबरचे होते त्यांनी बहुतेकांनी दगड घेतलं होतं आणि दगडात आम्ही रात्रीपर्यंत थांबून काम करायचो कारण परमिशन दिली होती. आमच्या हातावर पण हातोडे लागलेले होते. म्हणजे ते म्हणतात ना की ठोका खाल्ल्याशिवाय येत नाही, तसं लागलं होतं. आणि म्हणजे ते टोटली काम आम्हाला ना छिन्नी म्हणजे धोडकाम करून मग ते पाटा आपण टाकी करतो ना तसं टाकी करून मग ते तासून मग फायलिंग करून मग एमरी स्टोन येतात ते घासायचे पाण्याने, त्याच्यानंतर पॉलिश पेपर मारून मग फिनिश व्हायचं. एवढं त्याला मेहनत लागायची. 1996 मध्ये P.C. अलेक्झांडर यांनी तुझा सन्मान केला होता. त्यावेळेचे आपले राज्यपाल होते ते कशासाठी? याच प्रकारच्या काही कामासाठी? हां, ते म्हणजे बॉम्बे आर्ट सोसायटीचं ॲन्युअल आर्ट एक्झिबिशन असते. म्हणजे पूर्ण इंडियाभरचे आर्टिस्ट तिथे पार्टिसिपेट करतात आणि ते कॉम्पिटिशन असते. आणि बॉम्बे आर्ट सोसायटीचं पहिलं गोल्ड मेडल असायचं. ते गोल्ड मेडल मध्यंतरीच्या काळात नव्हतं. मग तिथपासून राज्यपाल अवॉर्ड सुरू झालं. म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाचं राज्यपाल त्यांचं बक्षीस असायचं कॅश अवॉर्ड आणि ते स्वतः तिथूनच येते राज्यपालांकडून. तर ते बॉम्बे आर्ट सोसायटीच्या याच्यामध्ये प्रदर्शनामध्ये एक माझं शिल्प होतं बर्डमधलं लाकडाचं टिकवूडमध्ये केलेलं स्कल्पचर होतं. त्याला ते फर्स्ट अवॉर्ड मिळालं. ते जवळजवळ 6 फूट उंच होतं. हो, 6 फूट उंच एकदम. हे कसं काय करावं असं वाटलं तुला? आणि टिकवूडमध्ये म्हणजे टिकवूड सहजही उपलब्ध असतं का, की तुला त्याच्यासाठी खूप कष्ट पडले आणायला? त्याच्याबद्दल सांग. टिकवूड मध्ये करावं असं वाटलं कारण ते बर्डचे फॉर्म आहेत ना हे निसर्गातनंच म्हणजे मी बघितलं झाडाच्या फांद्यांमध्ये निसर्गामध्ये असे खूप फॉर्म असतात. तर ते फॉर्म एकत्र केले लाकडामध्ये तर ते एक चांगला फॉर्म तयार होतो बर्डचा. म्हणून मी ते लाकूड माध्यम हे केलं. त्याच्यामध्ये टेक्स्चर चांगलं असते, वूडचं टेक्स्चर असते, वूडचं जे हलकेपणा असतो जो बर्डमध्ये फ्लाईंग हाय होते तसं ते त्यासाठी मी टिकवूडचा वापर केला. आणि टिकवूड हे आपल्या मुंबईमध्ये सहज त्यावेळेला शक्य होत होतं कारण त्यावेळेला डेव्हलपमेंट चालू होती. जवळपास इमारती पाडत होत्या. हां, ते जुनं बर्मा टिकवूड तुला मिळालं असेल. हां, 1994-95ला मी तशी लाकडं जमा केली. मोठे मोठे बार ते असायचे, वेगवेगळे रंग आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. तर ते बार मिळत गेले. त्याच्यात शिसम पण मिळालं, त्याच्यामुळे ते वेगळे रंग आले. तर लाल, बर्मा टिकचं ब्राऊन, येलो असे ते रंग त्याच्यात आले. आणि मग ते जॉईंट करून मी ते बर्डचा फॉर्म तयार केला. जवळजवळ तुझ्या उंचीचं आहे ते. हां, सगळे 6 फुटाच्या उंचीचे होते बर्ड. आणि बरेच मी जवळपास त्याचे 3-4 एक्झिबिशन्स केले. म्हणजे मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरी, दिल्लीला केला, नंतर चेन्नईला केला आणि मुंबईतच 2-3 आणखी केले मी. तुला चिक्कार अवॉर्ड्स मिळालेत मला माहिती आहे. पण आता वूड मधून लाकडातून तू पुढे दुसऱ्या माध्यमाकडे वळलास, ते कुठचं होतं? फायबरमध्ये काही केलंस का? नाही, मी नंतर माध्यम निवडलं ते मेटलचं. हां, नंतर कारण वूड नंतर मिळणं कठीण झालं कारण मला तसं पाहिजे तसं वूड मिळत नव्हतं जसं. मग मी माध्यम चेंज केलं कारण मेटल पण आम्हाला सब्जेक्ट होता जे स्कूल ऑफ आर्टमध्ये. मेटलचं पण शिकलेलंच होतं. ब्रॉन्झमध्ये करायला घेतलं तर मला हेनरी मूरचं खूपच स्कल्पचर आवडतात. हां, तर त्यांचं बघूनच मी माझे प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच मी ते मेटलचे करायला लागलो.
पण मग त्याच्यामध्ये काय काय केलंस म्हणजे तू मेटलमध्ये कुठच्या प्रकारची शिल्प केली, किती मोठी, किती उंच? मेटलमध्ये मानवाकृतीची शिल्प केली, मदर अँड चाइल्डची एक सिरीज केली. असे मदर अँड चाइल्डसाठी तू संगमरवर वापरला होता का? हो, त्याच्यामध्ये मेटलचं पण केलं मी, ब्रॉन्झची पण केली आणि मार्बलमध्ये केली. संगमरवरमध्ये व्हाईट पण मार्बलमध्ये केले आणि ब्लॅक मार्बल. ते मला तिथे जयपूरवरनं, आणि जयपूरपासून एक 60 किलोमीटर भैसलाना म्हणून गाव आहे, तिथे ब्लॅक मार्बल मिळतो. तिथे जाऊन तिथे धोडकाम करून मग ती, कारण मोठे मोठे दगड असतात, ते तेवढ्या आकारात घेऊन ते मी इकडे आणून मग फिनिश केलं. साधारण एक शिल्प बनवायला किती वेळ जातो? एक शिल्प बनवायला महिनाभर जातोच. हां, कारण आणि एका वेळेला आम्ही तसे 2 याच्यावर काम करतो. म्हणजे साधारण 2 एका वेळेला 2 याच्यावर, म्हणजे आता ह्या दगडावर काम केलं, थोडंसं या दगडावर काम करतो. सेम? हां, सेम. म्हणजे जरा टेक्स्चर तिथे वेगळं घेता येतं, इथे वेगळं घेता येते. समजा काही बिघडलं तर दुसरं वापरता येतं असं काही असतं का? नाही, एकदा दगड तो आपण जो आकार घेतलेला आणि तो दगड तुटला तर तो परत नाही घेता येत. पेंटिंग सारखा नाही. हां, तो दगड गेला, तो जॉईंट पण नाही करता येत. त्यामुळे दगडात काम करताना खूप पेशन्स ठेवायला लागते आणि विचार करूनच काम करायला लागते. आई आणि मूल या तुझ्या सिरीजमध्ये प्रेम, जिव्हाळा हे सगळं त्या दगडातनं दिसतं. ते कसं काय, म्हणजे ते करण्यासाठी तू काय प्रयत्न केलेस? ते करण्यासाठी मी सगळं ड्रॉईंग केलं पहिले, की स्तनपान करतानाचं पण माझं शिल्प आहे, तर ते कसं असावं याच्यावर खूप विचार केला. आणि ते माध्यम दगड का निवडलं, कारण त्याच्यात सॉफ्टनेस पण आहे, तर तो त्याच्यामध्ये यायला हवा. आई आणि मुलाचं प्रेम, वात्सल्य दिसावं म्हणून दगड हे घेतलेलं आहे. त्याच्यात मेटल पण आहे, पण त्या स्टँडिंग फिगर घेतले आहेत तसे. ओके. आणि ब्रॉन्झमध्ये तू काही शिल्प केली आहेत, ती कशी काय? त्याच्यामध्ये काय तुझा विचार होता? ब्रॉन्झमध्ये करताना पण तोच विचार असतो, पण ते मातीकाम करून मग त्याचं फायबर करून मग मेटलमध्ये करायला लागते. आणि त्याला म्हणजे तो ब्रॉन्झचा एक कलर असतो ना, अँटिक कलर, तो येण्यासाठी मी म्हटलं मेटलमध्ये पण आपण म्हणजे ब्रॉन्झमध्ये करावं असं मला सुचलं. आणि मग त्याचेच ते भाव त्याच्यामध्ये पण उतरवले मी. गांधीजींचा तू पुतळा केला आहेस 9 फुटी. कुठे केला तो आणि 9 फुटी करण्याचं कारण काय? गांधींचा पुतळा हा म्हणजे हिंगणघाट, नागपूरपासून, वर्ध्यापासून एक 40 किलोमीटरवर आहे. हिंगणघाट नगर परिषदेचे टेंडर आलं होतं, म्हणजे ॲड आली होती की 9 फूट गांधीजींचा पूर्णाकृती पुतळा हवा. एका हातात गीता आणि कमरेला घड्याळ आणि काठी असंच त्यांनी दिलं होतं. तसं शिल्प करावं आणि जवळपास 5-6 शिल्पकारांकडनं मॉडेल मागवले होते. त्याच्यातून माझं मॉडेल सिलेक्ट झालं आणि मला 9 फुटाचा ब्रॉन्झचा करायचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. कसं केलं असते? म्हणजे ते इन पार्ट्स करावं लागलं असेल? नाही, किंवा नेताना म्हणजे मातीकाम करताना पूर्ण एकसंध करायला लागतो. मातीकाम केल्यानंतर आम्ही त्याच्यावर मोल्डिंग करतो. हां, POPचा. त्याच्यानंतर मग फायबरमध्ये करतो आम्ही. फायबरमध्ये केल्यानंतर मग त्याला 2 पीसमध्ये करतो, कमरेपासून एक वरती आणि खाली. काही ठिकाणी समजा हा जो हात सुटा आहे तो वेगळा करायला लागतो आम्हाला, हे बुक वेगळा करायला लागते. असे पार्ट करून मग ते जॉईंट करतो. किती वेळ गेला रे तुझा त्याच्यामध्ये? ते वर्षभर जाते काम. 1 वर्ष? हां, वर्षभर. मातीकाम केल्यापासून ते इन्स्टॉल करेपर्यंत 1 वर्ष जाते. त्यांना एवढा उंच पुतळा का हवा होता? कारण तो नगर परिषदेचं त्या रोडवर लावायचा होता त्यांना. अच्छा. हां, रोडवर तेवढा खाली त्याचा चौतारा एक 12 फूट असतो आणि त्याच्यावर तो 9 फुटाचा पुतळा. चौकात तो तेवढा लांबून दिसायला पण हवा ना, म्हणून तो 9 फूट केला. अजून एक असा तू पंचधातूमध्ये काहीतरी पुतळा केलाय? हां, हा महात्मा गांधींचा पुतळा हा पंचधातू, आणि दुसरा केला तो मी अष्टधातूमध्ये केला. हां, अष्टधातूमध्ये सोनं, चांदी, पारा सगळं. तो कसला होता? कोणाचा होता? तो म्हणजे गुरु गंगेश्वर एक स्वामी आहे, ते 101 वर्षाचे होते त्यावेळेला,
आणि वेदमुखी म्हणजे वेदमुखी म्हणतात, त्यांचं वेद खूप पाठ होते आणि ते ब्लाइंड होते. हां, ब्लाइंड. त्याच्यात तुम्ही बघा ते. तू त्यांना प्रत्यक्ष भेटला होता? नाही, त्यांच्यानंतरचे जे स्वामी होते ते प्रत्यक्ष भेटले मला. ते स्वतः येऊन बघून गेले होते, स्टुडिओत काम करतात. फोटोवरूनच केलं? हां, मी फोटोवरूनच केलं. आणि त्यांनी वर्णन जसं केलं होतं, ते ब्लाइंड होते. त्यांना म्हणजे ब्लाइंड असलं तरी त्यांना सगळ्यांचं ते कळायचं, असं ते सांगितलं त्यांनी. तू व्यक्तिशिल्प काही केलीस का, म्हणजे पोर्ट्रेट्स? व्यक्तिशिल्प केली आहेत मी. त्यातलं सांगायचं म्हणजे बी विठ्ठल जे आर्टिस्ट आहेत, शिल्पकार बी विठ्ठल, स्वतः शिल्पकार होते. हां, स्वतः शिल्पकार होते. त्यांच्या मिसेस बी प्रभा या प्रसिद्ध पेंटर्स होत्या. चांगलं त्यांची खूप मोठी मोठी चित्र खूप संग्रहात आहेत. तर त्यांचं माझं कॉन्टॅक्ट झालं. बी विठ्ठलांचं एक प्रदर्शनात त्यांनी माझं वर्क बघितलं, काम बघितलं आणि त्यांना ते खूप आवडलं. तर त्यांनी मला विचारलं की मी जर तुला काही स्केचेस दिले तर तू स्कल्पचर करशील का? तर मी पटकन हो म्हणालो, कारण एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे शिकायला मिळते. आणि तुझी सुरुवात होती ना तेव्हा? सुरुवातच होती. कॉलेजमधनं बाहेर पडलो होतो. 1991ची गोष्ट आहे, 1990-91ची. स्ट्रगल पण करत होतो आणि मला अशी गरजच होती. तर मी पटकन हो म्हणालो आणि एवढ्या मोठ्या शिल्पकारांनी म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी त्यांच्याकडनं शिकायला मिळेल या भावनेने मी. खरंच मिळालं शिकायला? खूप. आज जे मी दिसते क्रिएटिव्हमध्ये आलो आहे ते त्यांच्यामुळे. हां, कारण माझे काका हे पुतळे करण्यात होते, त्यामुळे ते पोर्ट्रेट. आणि जे क्रिएटिव्हमध्ये आलो ते त्यांच्यामुळे. आणि एक गोपाळ अडविरेकर होते चित्रकार, त्यांनी ते जे बर्ड सिरीज होती ना त्यावेळेला त्यांनी खूप गायडन्स केलं. त्यांनी मला सांगितलं लाकडामध्ये कर, कारण ते उचलायला न्यायला ट्रान्सपोर्टला बरं पडेल. 6 फुटाचे मेटल्समध्ये जेवढे मोठे केले असते तर ते 400-500 किलो झालं असतं. तर ते लाकडामध्ये. तर त्यांनी पण एक चांगलं गुरुसारखं मार्गदर्शन केलं. आणि बी विठ्ठलांचं पण तसंच. मग ते 91ला जेव्हा गेले बी विठ्ठल, मला 1.5-2 वर्षाचा कार्यकाळ मिळाला. त्याच्यामध्ये त्यांनी माझ्याकडनं भरपूर काम करून घेतलं. YB चव्हाण सेंटर आहे तिथे 12 फुटाचं यशवंतराव चव्हाणांचं हेड मला करायला लावलं वॉलवर. आणि एक पोर्ट्रेट करायला लावलं बस यशवंतराव चव्हाणांचं. आणि त्यांनी तिथे जी स्कल्पचर ठेवली आहेत काही बुल वगैरे, ती स्केचेस त्यांनी केली होती. हां, पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांचं मातीकाम करून दिलं. माध्यम कुठचं वापरायचं? ब्रॉन्झमध्ये. नंतर देवी दयाल इंडस्ट्रीचे मालकीण आहे, त्यांचं बस्ट केलं आहे. शरद आचार्य म्हणून मुंबईचे महापौर होते, चेंबूरला त्यांचं ते लँडलॉर्डच आहेत. त्यांचं एक अर्धपुतळा मी केला, तो चेंबूरला लागलेला आहे. असे 3-4 असे अर्धपुतळे झालेले आहेत माझे. SL वर्ल्डसाठी पण तू काही केलं होतंस का काम? हो, कॉलेज सुटल्यानंतर 88-89ला असंच मी घरी बसलो होतो. मे महिन्याची सुट्टी, कॉलेज संपलं होतं, परीक्षा झाल्या होत्या. तर पेपरमध्ये एक ॲड होती, मातीकाम करणारे मुलं पाहिजे. आणि SL वर्ल्डचा ॲड्रेस होता ग्लॅक्सोजवळ. माझं प्रभादेवी आणि ग्लॅक्सोजवळ 10 मिनटाचं अंतर. मग मी लगेच तसंच, म्हणजे मी काही कपडे तसे चांगले घातले नाही, हाफ पॅन्टवर होतो, पेपर वाचला, हाफ पॅन्टवर होतो, टी शर्टवर होतो, सायकल घेतली. म्हटलं जवळ आहे, जाऊन येऊया, बघून येऊया आपण काय आहे ते. मातीकाम करणारी मुलं पाहिजे म्हणजे कशासाठी पाहिजे ते बघून येऊया म्हणून मी गेलो. तर तिथे आजचे जे झीचे मालक सुभाष गोयल हां आणि सेनगुप्ता म्हणून त्यांचे कन्सल्टंट होते, ते तिथे बसले होते ऑफिसमध्ये. तर त्यांनी मला बोलवलं. तर मी म्हटलं सर मैं देखने के लिए आया की आर्टिस्ट चाहिए करके. तो म्हणाला आओ बैठो. मी म्हटलं मी उद्या येतो म्हणून सांगितलं. नाही म्हणाले आत्ताच बस. आणि समोर बसवलं आणि म्हणाले म्हणजे मातीकाम करता येते का विचारलं, कुठे शिक्षण झालं विचारलं. मी जे स्कूल ऑफ आर्ट म्हटल्यानंतर एकदमच तयार झाले. ते म्हणाले नाही आत्ताच मी माती मागवतो. खालून त्यांनी माती मागवली आणि सांगितलं तुला मी कठीणातलं कठीण एक प्राणी करायला देतो, कारण अम्युजमेंट पार्क त्यांचं करायचं होतं, त्यांना त्यांच्या डोक्यात होतं. आणि त्यांनी लँड घेतली होती 80 एकर गोराईला.
तर त्यांनी मला ते सांगितलं की 80 एकर आम्ही घेतले, आम्हाला अम्युजमेंट पार्क करायचं, त्यासाठी प्राणी लागतील, आणखी काय काय अम्युजमेंट लागणार, तसं तुला बनवायचं आहे तर करशील का? मी हो म्हटलं. आणि त्यांनी क्रोकोडाईल बनवायला दिली, माती आणली आणि मी तिथल्या तिथे त्यांच्यासमोर क्रोकोडाईल बनवले. वा. तर त्यांना ते बघायचं होतं की त्यांच्या क्रोकोडाईलच्या पाठीवरचं जे आहे ना वर खाली ते टेक्स्चर ते कसं करणार. तर मी असं बोटाने असं अंगठा घेतला, दाबला आणि चिमटे काढले आणि ते लाईनी तसे चिमटे काढून दाखवले. ते एवढे खुश झाले आणि त्याच्या शेपटीवर ते ठेवले त्रिकोण असे, ते खुश झाले आणि त्यांना ते खूप आवडलं. ते म्हणाला BCH स्टार्ट करू. मग तू एसएलबर्डला जाऊन काम केलं? हां, म्हणजे तिथेच त्या ग्लॅक्सोच्या बाजूला तिकडे. हां, तिथे मी स्कल्पचर केली, म्हणजे एक हत्ती वगैरे आम्ही केलेलं आहे तिथे. आणि तिथे एक सोल्जर आहे, ते द्वारपाल वगैरे ते सगळे आहेत, गोरायला आहेत तिथे. तुझे काही विद्यार्थी होते का तुझ्याबरोबर तेव्हा? नाही, पण आता कुठे एसएलवर्डला? नाही, एसएलवर्डला तू लहान होतं. हां, म्हणजे मी 1.5-2 वर्षच काम केलं. बरोबर. कारण ते नंतर गोराईला साईटवर जाऊन काम करायला लागायचं, तर मी सोडून दिलं. मला प्रभादेवी ते आणि मला तसं मन पण लागत नव्हतं, कारण मला काहीतरी करायचं होतं, वेगळं करायचं होतं. त्यामुळे मग स्वतःच चालू. तू कोणी विद्यार्थी तयार केलेस का तुझ्याबरोबर काम करणारे? कोणी आता तसं येत नाही, कारण आता तसे जे विद्यार्थी म्हणजे जे कोण असतात त्यांना फास्ट असते सगळं डिजिटल युग. धीर नसतो. हां, त्याच्यामुळे कोण तसं नाही आहे. पण म्हणजे आता JJमध्ये स्कल्पचरला कोणी विद्यार्थी नाही आहे? येतात ना ते त्यांचं, कारण JJमध्ये कसं पूर्ण वेळ जातो त्यांचा पण. 8:45ला कॉलेज सुरू होते, 3:30पर्यंत. त्याच्यानंतर ते कोणाकडे जाणार, त्यामुळे जात नाही ते. तुला कधी शिकवायची अशी ऑफर नाही आली JJमधून की आमच्याकडे शिकवायला या मुलांना? नाही, तशी ऑफर पण नाही आली आणि मला इच्छा पण नव्हती. कारण एकदा जर समजा आपण नोकरी करायचं लागलं ना, तर आपण प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून नाही जगू शकत. आपल्याला जे काम क्रिएटिव्ह करायचं असते ना, आपल्यासाठी करायचं असेल, ते नाही करता येत. तू गणपतीची एक सिरीज केली होती, त्याच्यामध्ये काय माध्यम वापरलं होतंस? गणपतीच्या सिरीजमध्ये मी मेटल म्हणजे ब्रॉन्झची होती आणि दगडातली पण होती. अच्छा. हां, व्हाईट मार्बलमध्ये केली आणि ब्रॉन्झमध्ये केली. किती शिल्प केली होतीस ती? ती साधारणतः 20-22 होती. तुला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की मुंबईमध्ये जागेचा प्रॉब्लेम आहे. तू प्रभादेवीला पण छोट्याशा घरात राहत होतास, तर मग ही एवढी शिल्प कुठे केलीस, कुठे ठेवलीस? जागा कुठे मिळाली तुला? नाही, सुरुवातीच्या काळात म्हणजे मी कॉलेज सुटल्यानंतर थोडंसं एसएलवर्ड केलं. त्याच्यानंतर एसएलवर्ड सोडल्यानंतर मला लगेचच मी कुठे कुठे प्रदर्शनात पार्ट घेतले होते, तिथे अवॉर्ड लागले मला. नंतर तिथेच बघून मला बी विठ्ठलांनी काम करायला बोलवलं आणि मग तिथे माझ्याकडे भरपूर पैसे जमा झाले. ते गोराईला मी तेव्हा चारकोप गोराई नुकतंच झालं होतं, तिकडे मी जागा घेतली त्यावेळेला. कारण बी विठ्ठलांकडे काम करून म्हणजे जागा घेण्याइतपत पैसे आले होते. तिथे काय स्टुडिओ केला का? हां, मग ती जागा घेतली ना, तिथे मी स्टुडिओ केला. ते बैठेच असतात ना गोराई चारकोपची. आता अजून आहे तो स्टुडिओ? हां, तो आता आहे, पण तो भाड्याने दिला मी. अच्छा. कारण मी आता इथे पवईला घेतला, जवळच लागतो म्हणून. पवईला कधी राहायला आला? मी इथे राहायला आलो 2099ला मला इथे मिळालं. पण तुला खरंच असं वाटतं का की शिल्पकलेमध्ये तुम्ही खूप काम केलं तर तुम्हाला भरपूर पैसे, भरपूर म्हणजे चांगल्या तऱ्हेने राहता येईल, समृद्ध अशा तऱ्हेचे कमाई होऊ शकते का? कारण हा एक खर्चिक, एक्सपेन्सिव्ह असा एक व्यवसाय आहे म्हणूया, किंवा आवड. तर मग कशी ती पुरवायची, कशी, कुठून आणायचे एवढे पैसे? आता तुला अवॉर्ड्स मिळाली, त्या अवॉर्ड्सच्या पैशातून काही एवढं होऊ शकत नाही. असे किती मिळतात पैसे अवॉर्ड्समध्ये, नाही का? बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. नाहीतर मग तुम्हाला काय एक्झिबिशनची वाट बघत बसावी लागते की कधी आपला नंबर लागतोय प्रदर्शनासाठी, आणि नंबर लागला की आपली शिल्प तिकडे डिस्प्ले करायची, बरोबर? तर काय तुला हा संबंध विशेष सर्कलमध्ये काय करावं असं वाटतं
याच्या पुढच्या शिल्पकारांना एक सरळ वाव मिळावा अशासाठी काय करता येईल? मुळात शिल्पकला करणं हे खूप मेहनतीचं काम आहे. त्याला मुळात पहिली जागा लागते. आणि तुम्ही जो विषय केला माझ्याकडे की जागा म्हणजे सुरुवातीला माझ्याकडे नव्हती. मी भाड्यानेच त्यावेळेला 1,500 वगैरे भाडं होतं त्यावेळेला. तर ते भाडं कसं तरी महिन्याला जमवायचो आणि तिथे काम करायचो. त्याच्याशिवाय मटेरियलला लागणार हां, मटेरियलला लागणार. तर ते कमिशन वर्क करायचो मी. कमर्शियल कामं करायचो. कधी साईनबोर्ड पेंटिंग पण मी केलेली आहे. त्यामुळे ते पण मला पैसे मिळायचे. असं काम करता करता पैसे जमवत जायचो आणि काम करायचो. तसं म्हणजे घरची पण परिस्थिती काय एवढी माझ्याकडे तशी नव्हती, कारण वडील माझे रेल्वेतच होते नोकरी. म्हणजे मिडल क्लास फॅमिली आमचं, आणि आमचं चाळीतलंच घर होतं प्रभादेवीला. तर त्यामुळे आम्हाला भाड्यात घेणं परवडायचं. आणि पुढे तुम्ही म्हणाल की विद्यार्थ्यांनी ह्या क्षेत्रात यावं की नाही, जरूर यावं, पण आता मुळात जागा त्यांच्याकडे असायला हवी. म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणतरी पूर्वीपासून शिल्पकार असेल, त्याची जागा असेल, तर त्याला ते खूप इझी पडेल. नाहीतर नवीन मुलगा असेल ना, तर त्याला मुळात मुंबईत जागा घेणं फार कठीण आहे. कारण 1 करोडच्या खाली तुम्हाला किंवा 80-90 लाखाच्या खाली जागा मिळणार नाही. तर ते पैसे जमवून मेटलला लागणारं खर्च सगळा जमवायला त्याला आर्थिक गणित जुळवायला लागेल, तरच होईल. म्हणून त्यांनी आता ॲनिमेशनकडे जावं. म्हणजे त्याच्यात जॉब आहे. म्हणजे स्कल्पचरला येऊन आता ZBrush वगैरे असे ॲनिमेशनमध्ये आहे. डिजिटल युगात तिथे जॉब घ्यावे आणि चांगलं सेटल व्हावं. प्रत्यक्ष हाताने करायचं समाधान त्याच्यात आहे का? हो, ॲनिमेशनमध्ये थोडंसं तुम्हाला कॅरेक्टर करायला लागतात ना, हाताचे मातीकाम. मातीकाम कॅरेक्टर करायला लागतात. म्हणजे क्लेमेशन म्हणतात त्याच्यामध्ये का? तर तिथे तसे जॉब आहेत. बाकी जर तुमच्याकडे जागा आणि खरोखरच या शिल्पकलेत टिकून राहायचं असेल तर जरूर यावं. पण मला एक प्रश्न पडतो की जे आता आपल्याकडे सोलापूरमध्ये किंवा इतर ठिकाणी नगरमध्ये असे बरेच शिल्पकार आहेत, ते शिल्प बनवतात. त्यांना काय म्हणजे प्लॅटफॉर्म काय मिळतो की हे दाखवायला लोकांना? त्यांना मुंबईत यायला पाहिजे जेव्हा प्रदर्शनात त्यांचा नंबर लागेल तेव्हा, आणि तिथे ते डिस्प्ले करणार, मग तिथे कोणीतरी बघणार. हा एकच उपाय आहे का? हो, आता तरी हाच एक उपाय आहे की त्यांनी 3 वर्ष काम करावं. 3 वर्षानंतर जहांगीरमध्ये तुम्हाला गॅलरी मिळते आणि तिथे तुमची आपली म्हणजे स्वतःची जी कलाकृती आहे ती मांडून आपण पहिलं प्रेझेंट करायला पाहिजे. आपण काय करतो हे लोकांना कळायला पाहिजे. तिथून तुम्हाला क्लायंट मिळतात. जहांगीरमध्ये जेव्हा तुम्ही प्रदर्शन करता तेव्हा तुमच्या कामाची क्वालिटी कळते लोकांना. काम कुठच्या प्रकारचं करतात, कुठच्या माध्यमात करतात हे लोकांपर्यंत पोहोचते. आणि मग ती लोकं तुमच्याकडे तशा प्रकारची ऑर्डर घेऊन येतात. त्यांना पाहिजे तसं करून घेतात. काही लोकं स्टॅच्यू करतात, काही पोर्ट्रेट करतात, किंवा त्यांना जर पाहिजे असेल एखादं कमिशन वर्क ती पण करतात. मग त्या लोकांना ते प्लॅटफॉर्म मिळतो. मुंबईत जास्त स्कोप आहे. आणि जर ते नगर आणि सोलापूर इथे मग ते लोक पुतळे जास्त करतात. पण त्याच्यात पण आहेत खूप जण अशी करणारी की ते टिकून आहेत अजूनही. बापू झांजे यांचं नाव ऐकलंय? हो, पुण्याचे. सह्याद्रीच्या काळ्या दगडामध्ये ते कोरीव काम करतात आणि सुंदर हे करतात शिल्प. आणखीन काही तू म्हणजे एनग्रेविंगसारखं काही सुरुवातीच्या काळात केलं होतं का? लाकडामध्ये केलं, मेटलमध्ये एनग्रेविंग केलं नाही. लाकडामध्ये कोरीव काम करताना थोडंसं त्याच्यावर टेक्स्चरसाठी मला एनग्रेविंग करायला लागलं. पेंटिंग्स करायचं सोडून दिलं का कम्प्लिटली? मी पेंटिंग गणपतीचे काही केले होतेस? हो, गणपती सिरीज जेव्हा प्रदर्शन केलं तेव्हा गणपतीचे स्कल्पचरवर पेंटिंग पण ठेवली होती. आर्टिस्ट सेंटरला शो झाला माझा आणि खूप चांगला झाला. खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. पेंटिंग्स पण विकली गेली, स्कल्पचर पण विकली. ऑइलमध्ये केली होती का ॲक्रेलिक? ऑइलमध्ये पण केली होती, म्हणजे जास्त ऑइलमध्ये होती मोठी, आणि नंतर ॲक्रेलिकमध्ये केली. पण मग आता नाही करावीशी वाटतात?
आता नाही केली मी बरेच. आता माझा एक 2027ला माझा शो करायचा आहे, तर त्याच्यामध्ये जहांगीरला म्हणजे सोलो शो. तर त्याच्यामध्ये मी पेंटिंग आणि स्कल्पचरची गॅलरी मागितलेली आहे. हां, ती मिळेल. ही सगळी स्टायलाइज्ड आहे. हां, स्टायलाइज पेंटिंग रिअलिस्टिक नाही आहे किंवा अगदी मॉडर्न पण नाही आहे, बरोबर. ते स्टायलाइज करायचं कारण म्हणजे मी बी प्रभांकडे पण होतो, कारण त्यांच्या बी प्रभांच्या स्टुडिओत म्हणजे बी विठ्ठलांचा काळ होता. तर त्यांची जी स्टाईल होती ते एक अशा त्या उंच अशा लांबट फिगर, ग्रामीण बायका करायच्या त्या मडक्यावाल्या, कोळी. बेंद्रेंची मला आठवण. हां, त्यांची ती लाईन, बेंद्रेंची जी आउटलाईन आहे ना, तशी त्यांची आउटलाईन होती ब्लॅक. तर ती स्टाईल मला खूप आवडायची. आणि मला पण डोक्यात आलं की गणपतीसारखं गणपती नाही, स्टायलायझेशन गणपती असं करावं. आणि मग तसे स्कल्पचर पण माझे झाले. तर आता मी करत नाही, पण करीन. नवीन काय करायचा विचार आहे आता? एक्झिबिशनची तयारी चालली असेल, त्याच्यासाठी काही वेगळी शिल्प तयार केली आहेत का? हो, माझं आता एक ग्रुप शोसाठी मी केलेलं आहे. हां, ती शिल्प केली, मग मानवाकृतीच केली आहे. हां, मन फॉर्म घेतलेले आहे, तर ती शिल्प केलेली आहेत मी. आणि 2027चं अजून काही प्लॅन नाही केलं मी. हां, म्हणजे करायचं आहे, माझ्या डोक्यात आहे. म्हणजे हेडवर काम करायचं विचार करतो आहे. फक्त हेड सिरीज, वेगवेगळ्या प्रकारचे हेड, त्याच्यावर मला जायचं आहे. मला इथे बस्तरला जायचं आहे. हां, तर तिथे डोकरा कास्टिंग करतात ना, ते तिकडे शिकायचं. छोट्या छोट्या अत्यंत डेकोरेटिव्ह अशा मेटलमध्ये मूर्त्या करतात. तर तशा प्रकारचं त्याला काय बेसिक काय असतं, बेस कसला असतो त्या मेटलचा करतात त्याच्यात? ते मुळात मातीचा एक आकार साधारण करतात आणि त्याच्यावर ना वॅक्सच्या अशा लोळ्या करतात ते. आणि वॅक्स दाबून त्याच्यावर लावतात आणि त्याच्यात आकार घेतात. आणि तुम्ही म्हणतात ना डेकोरेटिव्ह, ते लोळ्या करून त्याच्यावर ते डेकोरेटिव्ह त्याच्यावर लावतात. ते वॅक्स पातळ असतं ते. आणि मग ते वॅक्स कास्टिंग करतात. ते मातीत पुरून ते डोकरा कास्टिंग करतात. ते आदिवासी एक्झॅक्टली बस्तर. तर तिकडे जाऊन मी आता जाणार आहे. मी तिथे जाऊन माझ्या स्टाईलनी ते बस्तरचं टेक्स्चर मी घेणार आहे. त्यांची जी स्टाईल आहे ती माझ्या स्कल्पचरमध्ये कसं आणायचं तर मी विचार करतोय. ग्रेट. त्याच्यावर मी काम करतोय. खूप खूप शुभेच्छा. असंच तुझं काम नवनवीन चालू राहू दे. धन्यवाद. नमस्कार, मी वैदेही विक्रांत मांजरेकर. मला स्वतः कलेची खूप आवड आहे आणि आपल्या आयुष्यात एक कलाकार येणार लग्नानंतर याचा तर मला अतिशय आनंद झाला होता. माझे पती श्री विक्रांत मांजरेकर हे उत्तम शिल्पकार. त्यांच्या हातून जी शिल्प घडत गेली, एक मातीच्या गोळ्याला कसा आकार येत जातो आणि त्यातनं एक सुंदर शिल्प घडत जातं, याचा आनंद मी अनुभवला आहे. आणि त्यांची जी चिकाटी आहे, मेहनत आहे, ध्यास आहे या कलेबद्दलचा, त्यातून ही शिल्प निर्माण झाली आहेत. अतिशय सुंदर कलाकृती त्यांनी निर्माण केल्या आहेत आणि त्यांची एक्झिबिशन्स पण खूप गाजली आहेत. बरेच अवॉर्ड्स त्यांना मिळाले आहेत. राज्यपाल पुरस्कार मिळाला आहे, 3 महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे अवॉर्ड मिळाले, राजीव गांधी अवॉर्ड मिळालेला आहे त्यांना. आणि त्यांनी त्यांचा ॲबस्ट्रॅक्ट फॉर्म जो आहे त्याला खूप नाव मिळवून दिलं आहे. त्यातल्या त्यात मला जी भावली आहे मनाला, ती मदर अँड चाइल्डची सिरीज आहे. त्यातलं वात्सल्य त्या शिल्पकृतीतून जे दिसतं ते माझ्या मनाला खूप भावलेलं आहे. आणि आत्ता जे कलेचा वारसा ते पुढे घेऊन जात आहेत त्याचा मला सार्थ अभिमान आहे. नमस्कार, माझं नाव वैष्णवी मांजरेकर. आठवणींविषयी बोलायचं तर लहानपणापासून मी बाबांचे सगळे स्कल्पचर्सचे प्रोसेस बघत आले. म्हणजे फ्रॉम लाईक बिल्डिंग स्कल्पचर, म्हणजे एकदम तारेपासनं माती कशी लावायची, तारेवरती माती कशी लावायची, हे सगळं मी बघत आले. सो ते मला खूप असं फॅसिनेटिंग वाटायचं. आधी ते असं स्केचेस बनवायचे, मग त्याला ते आकार कसं देणार त्या मातीला, हे सगळं मी बघत आले. आणि प्लस पेंटिंगबद्दल म्हणायला गेलं तर त्यांचे पेंटिंग्स पण मी बघायचे आणि
कॉपी करायचा प्रयत्न केलेला की म्हणजे ते कॅनव्हासवरती पेंट करतात आणि मी माझ्या कलर पेन्सिल्सने वगैरे पेपरवरती ड्रॉइंग वगैरे करून बघायचे. ते आता इथे स्कल्पचर्स आहेत घरी. तसे लहानपणापासून पण त्यांचे वुडन स्कल्पचर्स खूप असायचे घरात. सो ते असं सँडपेपर द्यायचे माझ्या हातात आणि म्हणायचे की याला असं पॉलिश करून बघ, जसं मी पॉलिश करतो तसं. तर मी तसं केलं आहे आणि माझे फ्रेंड्स पण येऊन ते थोडंसं पॉलिश करून बघायचं. ते असं फन वाटायचं आम्हाला. माझं फेवरेट स्कल्पचर किंवा पेंटिंग म्हटलं तर पेंटिंगमधले सगळे गणपतीची जी सिरीज आहे ती माझी सगळ्यात फेवरेट आहे. आणि मदर अँड चाइल्डमधलं पर्टिक्युलरली ते प्रेग्नंट वुमनचं एक स्कल्पचर आहे बाबांचं, ज्यात ते बाळ आतमधलं दाखवू शकतो, म्हणजे असं घेऊन तुम्ही बघू शकतात हातात. सो ते एक आहे.